भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या मंगळवारी अमरावती शहरात दाखल झालेत। त्यांनी शनी मंदिरसह अनेक ठिकाणी जाऊन घडलेल्या हिंसाचार घटनेचा आढावा घेतला। यानंतर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नाला ते सामोरे गेले। किरीट सोमय्या हे घोटाळा संबंधी माहिती देत असताना अमरावतीचा या घोटाळा संबंधी काय संबंध आहे? अमरावती शहराचे वातावरण आता शांत झाले असताना अमरावती दौऱ्याचे कोणते उद्दिष्ट, असा प्रश्न आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती यांनी विचारला असता याबाबत ते स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत। आणि मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही असे स्पष्ट उत्तर पत्रकार परिषदेमध्ये दिलेत। 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा 40 चोर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येतील असे स्पष्ट करून अमरावतीबाबत स्पष्ट बोलू शकले नाहीत। पहा काय म्हणालेत किरीट सोमय्या। अमरावती में कांग्रेस एनसीपी शिवसेना ठाकरे सरकार के मुकद संबंधी और समर्थन से 12 तारीख को दंगा फैला। 3 शहरों में जहां पर रजा अकादमी और इन नेताओं की मुकद संबंधी से जो जुलूस निकले उसकी जांच होनी चाहिए। मैं आज अमरावती में आया, मैंने शनि मंदिर परिसर, हनुमान मंदिर, वहां के लोगों से मुलाकात की। मंदिर के दोनों पुजारी के, एक का पैर इसका हाथ, तो ये मंदिर के पुजारी की हत्या करने का कारस्थान करने वाले लोग आज तक बाहर क्यों घूम रहे? वहां की महिलाओं ने कहा कि पहले माले पे एक महिला वहां पर तलवार लेके पहुंच गए ये मुस्लिम गुंडे, और हमारे यहाँ के नेता मंत्री ठाकरे सरकार कहती है हिंसाचार। उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री बनने के बाद में भाषा बदल गई, विचार बदल गया। बाला साहब ठाकरे ने 1992-93 में मुंबई के दंगों में हिंदुओं की रक्षा की और ये अपने मुख्यमंत्री पद की रक्षा में लगे हैं। मैं चेतावनी देना चाहता हूं सरकार को, इस प्रकार से पूर्व नियोजित जुलूस, उसमें कुछ माफिया गुंडे नारे तोड़फोड़ हिंदुओं की दुकान के, ये महाराष्ट्र सहन नहीं करेगा। तो ठाकरे सरकार यानी घोटालों की सरकार आने वाले कुछ दिनों में मैं ठाकरे सरकार के 4 मंत्री नेताओं के नए घोटाले उजागर करने वाला हूं, जिसमें से 2 शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के मित्र परिवार के सदस्य हैं, एक विदर्भ के कांग्रेस के कैबिनेट मिनिस्टर हैं और 4थे एनसीपी के हैं। 31 दिसंबर तक अभी तक 28 घोटाले बाहर आए हैं, 12 बड़े घोटाले मैं 31 दिसंबर तक जनता के सामने रखूंगा। सर, ये अमरावती में जो पूरे घोटाले की आप लोग बात कर रहे हो, पूरे महाराष्ट्र की, अमरावती की जनता को उसको क्या संदेश जाएगा और क्या ये घोटाले यहाँ क्यों बताना चाहते हो? क्या सामने इलेक्शन है इसके लिए आप लोग ये घोटाले बता रहे हो? अभी मैं पूरे महाराष्ट्र में फिर रहा हूँ। ठाकरे सरकार के घोटाले के कारण माफिया राज पैदा हो गया है। अमरावती में मैं 13 तारीख को आना चाहता था, लेकिन पुलिस कमिश्नर ने रोक दिया। मैंने अमरावती के कार्यकर्ता और अनेक लोगों ने मुझे उसी समय कहा था आना चाहिए, और वो मैं जो आना चाहता था वो दौरा आज पूरा किया है मैंने। अमरावती की जनता को मिल रहा हूं। एक और दंगा फसाद, माफिया राज, और दूसरे बाजू घोटाले घोटाले घोटाले, पूरे महाराष्ट्र में घोटाले जाकर निकाल रहा हूं, लोगों के सामने रख रहा हूं। ठाकरे सरकार के घोटाले का हिसाब देता हूं। सर, अमरावती के घोटाले का बताइए ना। अमरावती में क्या घोटाला है? अमरावती में क्या तकलीफ इस चीज की इतनी बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस देने का आपका यहाँ पर? मैंने आपके प्रश्न का जवाब दिया। नहीं सर, घोटाले के अमरावती में आप नहीं दिया ना जवाब, आपने नहीं देना चाहते, बात अलग है। अमरावती में किस घोटाले के कारण अमरावती की जनता को फायदा होगा? इतनी बड़ी प्रेस आप हर जगह लेते हो, हर जगह घोटाले बताते हो, अमरावती में स्पेशल घोटाले बताने के लिए क्या उद्देश्य पीछे आपका?
भैया घोटाले ठाकरे सरकार करती है तो पूरे महाराष्ट्र की जनता को कीमत चुकानी पड़ती है। और अमरावती के संबंध के घोटाले भी योग्य समय में जो आने वाले, मैंने कहा आपको 31 दिसंबर तक अलीबाबा 40 चोर उद्धव ठाकरे साहब के 40 के 40 सहकारियों के घोटाले नजर के सामने आएंगे। मैंने अभी भी कहा कि भैया 4 नए नेताओं के घोटाले, उसमें से एक कांग्रेस के कैबिनेट मिनिस्टर विदर्भ के है, आएगा कुछ दिनों में बातचीत सामने। राज्यात 12 नोव्हेंबरच्या दिवशी 3 मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या। या आघाडी सरकाराधी मिरवणुका काढल्या होत्या का? हे रजा अकादमीने केलेले कोणी केले या घटनेचा तपास होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली। पूर्वपदावर आलं आहे ही भाषा काँग्रेस आणि ठाकरे सरकारच्या नेत्यांची आहे। आज आपल्यापैकी काही पत्रकार माझा सोबत होते, शनी मंदिराची भेट घेतली आणि त्या महिलांच्या आज पण भीती जर बघितली तर महिलांची, नागरिकांची आज पण हात आणि पाय तुटलेला पुजारींना भेटल्यानंतर याला पूर्वपद नाही म्हणत, त्याला गुंडांतर राज्य म्हणतात। माफियागिरी करून पुन्हा एकदा जे 92-93 मध्ये त्याच्या आधीची स्थिती शरद पवारचं सरकार होतं आणि त्यावेळी जी होती ना हिंदूंमध्ये दहशत माजवणं, फैलावणे, ही स्थिती आहे आज अमरावतीमध्ये। आणि त्याच्यासाठी ठाकरे सरकारचं हिंसाचार म्हणतात। वो 3 मिरवणुका निघाल्या कसे? ते अमरावतीत घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आले असता पत्रकारांना माहिती स्पष्ट केली। मात्र अमरावतीत घडलेल्या दंगलीचा कोणत्या राजकीय पक्षाला फायदा झाला का, असा प्रश्न त्यांना विचारले असता सोमय्या उत्तर देण्यास काही वेळ गडबडले। या दंगा फसाद होता, दहशत माजवण्याचा प्लान होता। कुठल्याही शहरात 2-5-10,000 लोक रस्त्यावर येतात शुक्रवारी आणि 3 शहरात त्रिपुराची मस्जिद, काही नाही दंगा फसाद द्वारा परत हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण, त्याची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे। हे सरकार हिंसाचार म्हणून टाइमपास करत आहे, म्हणून मला अमरावतीच्या जनतेच्या भावना समजून घ्यायच्या आहे, त्यासाठी मी आलो। दंगा करण्याचा प्लॅन कोणी केलेला आहे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे दंगा करण्याचा प्लॅन कोणी केलेला आहे? कोणाची ही कटनीती असू शकते आणि त्याचा कोणी राजकीय पक्षाला फायदा होईल किंवा होतो नेहमी, हे सांगा। और आज तक दंगे में कांग्रेस को कहाँ फायदा हुआ? त्रिपुरा में भी सरकार है, पूरी यहाँ पे सरकार आई दंगे के बाद में, वहाँ पे कांग्रेस को या एनसीपी को कहाँ फायदा हुआ? तीनों प्रश्न एक ही है, दंगे से फायदा किसका? दंगे से फायदा किसका? प्रश्न तो उत्तर देऊ दे ना। दो प्रश्न है सर। अरे भैया एक मिनट यार, वो महिला प्रश्न पूछ रही है, उनके प्रश्न को क्यों दबाए हम? सवाल एक ही है, जवाब एक ही मिलेगा। प्रश्न ये जो कट रचा गया है, ये कट किसने रचा? आपके मुताबिक इसका दोषी कौन है? आता त्याचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने काँग्रेस, शिवसेना आणि एनसीपी देऊ शकते, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहेत। त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही मागतोय, ते देत नाहीयेत। 12 तारखेला 3 शहरात मोठ्या प्रमाणात शुक्रवारी मुस्लिमांच्या मिरवणुका निघाल्या। याच्या आधी गेल्या 2 वर्षभरात निघाल्या होत्या का? अचानक मिरवणुका कशा निघाल्या? त्यांच्या समाजातल्या काही लोकांची भावना कोणी भडकवली का? कुठलं तरी व्हॉट्सअप फिरत होतं, त्याचं तथ्य काय आहे याची तपास ते करतच नाही। रजा अकादमीने केलं की कोणी केलं? माझा एक प्रश्न नाही, याचीच तपासणी न करता 13 तारखेचा बंद योग्य होता का भाजपचा? सर 12 बंद योग्य होता का भाजपचा? ती पण विचारते ना, नाही, याचं उत्तर द्या ना।
तुझ्या सपोर्ट मध्ये त्या प्रश्न विचारताय. किरीटची 12चा जे मोर्चा जो होता तो पूर्वनियोजित होता असं जर आपलं म्हणणं आहे, मग 13चा जो मोर्चा होता तो देखील तिथे सुद्धा मुंबईवरून येताना आपल्याच पक्षाच्या एका नेत्यांनी आवाहन केलं होतं आणि अवघ्या 15-20 वर्षाची तरुणाई त्यात गुरफटल्या गेली होती. मग अमरावती हे भाऊसाहेब तुकडोजी महाराजांचा शांत सांस्कृतिक राजधानी असताना किरीटची मला सांगा की मग अमरावतीचं मुझफ्फरनगर आणि गोध्रा करण्याचं कट कारस्थान असावं असं तुम्हाला नाही वाटत का? मी आज ज्या महिलांच्या भावना बघितल्या, ज्या पुजाऱ्यांना भेटलो, आणखीन अनेक, मी दुसऱ्या समाजात पण गेलो, अनेक लोक भेटले मला, जी दहशत आणि भीती पैदा झाली आहे ना, त्याच्यावरून स्पष्टपणे सांगतो, हे डिझाईन आहे ठाकरे सरकारचं की जे 92-93 मध्ये अशाच प्रकारची दहशत होती हिंदू समाजात, अशाच प्रकाराने मोर्चे निघायचे, शुक्रवारी नमाजानंतर हिंदू वस्त्यांवर हमले व्हायचे. ही डिझाईन जी सुरू आहे त्याच्याबद्दल आम्ही चिंता व्यक्त करीत आहोत. अमरावती शहर आता शांत झाले असताना घोटाळा संबंधित अमरावतीचा काय संबंध असाही प्रश्न केला असता सोमय्या यांनी अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, तर फक्त उद्धव ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांच्या घोटाळा आणि आघाडी सरकार विरोधात टीका केली. डिझाईन आणि ठाकरे सरकार जे सर, बोलत आहे, प्रश्न एक ही है, सारा का सारा जो आपने कहा कि 12 तारीख को ये प्लान किया गया था, उस प्लान का किस राजनीतिक पार्टी को फायदा है? आप इसका स्पष्ट उत्तर दीजिए, ना कहिए. ठाकरे सरकार को इस वायलेंस से क्या फायदा होगा ये भी बोल दो आप. या नुकसान क्या होगा? नुकसान को तो बोल दिया, फायदा क्या होगा वो भी बोल दो थोड़ा बहुत, मानो समझ में आएगा ना. आप उस स्टेट पे आई नहीं रहे जो हम सवाल पूछ रहे हैं ना, इसका फायदा किसको आप हो हमारे रहा है? पत्रकारों को घुमा रहे हैं, आप मूल मुद्दे पे नहीं आ रहे हो. देखो भैया, अभी मैं आपको एक प्रार्थना करता हूँ, जो पीछे जो बोल रहे हो लाइट के कारण आपका चेहरा आ जाओ सामने, आ जाओ. मुझे चेहरा नहीं, आप एक बात पूछो, 2 बार पूछो, बाकी पत्रकार परिषद पूरी होने के बाद में आपको जितना चाहिए पूछना. मुझे सभी पत्रकारों को अटेंड करना है, महिलाओं को भी अटेंड करना है. आप अकेले पूरी पत्रकार परिषद आपकी दिशा में ले जाओगे तो आप 1-to-1 इंटरव्यू कर लेंगे. उनके सवाल को हमारा सपोर्ट आप बताइए मत सर, आप स्पष्ट उत्तर, एक ही प्रश्न बार-बार आपसे सबसे पूछ रहे हैं, इस योजना का क्या फायदा था? आपने कहा प्लान है, उस प्लान का आप फायदा बता दीजिए, बाद में दूसरा प्रश्न पूछते हैं. हम बाद में दूसरा प्रश्न पूछते हैं, आप बोल दीजिए प्रेस कॉन्फ्रेंस खत्म होगी. नहीं, आप जवाब वो नहीं, हर प्रश्न वही प्रश्न पूछ रहा ना. पत्रकार भी है तो थोड़ा सा कौन है आपका, थोड़ा ठीक है, कोई एक्यूज नहीं है चीज से हम बात कर रहे हैं. 1 सेकंड आप लाइट बंद करें, मैं उनको जरा सर, सर. 1 सेकंड वो लाइट में दिखाई नहीं दे रहा. ये जो फ्लैश लाइट में दिखाई नहीं दे रहा, तो ये देखो, अभी इसके बाद में मैं बाकी लोगों के प्रश्न के जवाब दूंगा. आपके प्रश्न का मुझे जो जवाब देना उतना ऐसे ही दूंगा. 1 मिनट, अभी आप मत बोलिए. और भगवान के खातिर शांति से आपने प्रश्न पूछ लिए, अभी मैं आपके प्रश्न का जवाब देता हूँ. मुझे नहीं देना है, मैं नहीं दूंगा. ध्यान में आ गया आपके? प्लीज सर, मेरा एक सवाल है आपसे. मैं जाऊं सर फिर? 1 मिनिट, आप में असं आहे की 12 तारखेला हे जे डिझाईन तयार करण्यात आली, ज्या प्रकाराने दंगे भडकवण्यासाठी मॉब उभं करण्यात आलं, 92-93 मध्ये तत्ताच पद्धतीने महाराष्ट्रात शरद पवारच्या नेतृत्वाखाली अटक चालू होतं. मुस्लिम अल्पसंख्याक वाद उभा करणं, त्यांच्यामध्ये अशा प्रकाराचं भाव निर्माण करणं, हिंदूंमध्ये दहशत पैदा करणं आणि मुस्लिम मतांना भडकवून अल्पसंख्याक वोट बँक तयार करण्याचं काँग्रेस एनसीपी हे त्यांचं तर जुना जमानाची पद्धत आहे. पण आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणून आम्ही आमची चिंता पूर्णपणे व्यक्त केली. मी हिंदू वस्तींमध्ये गेलो, आज पण भीतीची भावना आहे. सरकारने पहिलं 12 तारखेचं सुरुवात 12 तारखेला झाली आणि ते जे झालं त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे त्याबद्दल सरकार काही बोलतच नाहीये. आता वोट बँक की महापालिका इलेक्शन किंवा त्रिपुरा
पुरा आता इलेक्शन ती याला जोडण्यात ही भाषा मी नव्हती वापरली, ही भाषा शरद पवारनी वापरली, ही भाषा ठाकरे सरकारनी वापरली की उत्तर प्रदेश मध्ये इलेक्शन आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष हे करतोय. म्हणून पत्रकार बंधू भगिनीनो, आपण प्रश्न विचारला, मी उत्तर दिला. वोट बँकची भाषा भारतीय जनता पार्टी नाही करत. आता ते मुस्लिम वोट बँक साठी तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटी करा ना, पण मुस्लिम वोट बँक साठी हिंदूंना टार्गेट करणं हे आम्हाला मान्य नाही. अमरावती शहरात 13 नोव्हेंबरच्या मोर्चा दरम्यान नेत्यांची मुले रस्त्यावर नव्हती असा प्रश्न पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांना विचारले असता त्यांनी यावर चुप्पी साधली. काही वेळ किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले नाहीत, तर याच प्रश्नाला घुमजाव करून पुन्हा ठाकरे सरकारवर निशारा साधला. याच पत्रकार परिषदेत 13च्या घटनेत आधी नेते सहभागी झाले, नंतर दिसलेच नाही असा प्रश्न केला असता मी माझे सांगतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते असे बोलून त्या विषयावर स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. तारखेचा हा हिंदूंवर अन्याय होता अशी प्रतिक्रिया सर्व नेते देत आहे भाजपचे. मग दुसऱ्या दिवशी जो प्रतिक्रिया घडली, जो काही हिंसाचार झाला, ती हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असे म्हटलं गेलं. मग त्या दरम्यान तुमच्यापैकी किती हिंदू नेत्यांची हिंदू मुलं मुली हे रस्त्यावर जय श्रीरामचे नारे देत तोडफोड करत होती, याचं उत्तर द्या. याचं उत्तर महाराष्ट्र ठाकरे सरकार देणार. अरे, त्यांना हिंदूंवर अत्याचार आहे. तुमची मुलं स्टडी रूम मध्ये बसून अभ्यास करतील, विदेशात सेटल होतील आणि इथं सामान्य कार्यकर्त्याच्या मदतीनं तुम्ही हिंदू जागृत झाला म्हणून तोडफोड करा. तुमची मुलं किती होते ते सांगा हिंदू जागृत झालं तर. सर 13 तारखेला जेवढे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते तेवढ्याच प्रमाणात हिंदू अमरावतीत शिवसेनेचे युवासेनेचे कार्यकर्ते रस्त्यात होते, हे सगळ्यांना माहित आहे. सर याच्यावर काय सांगा ना आपण भाजपचे तुमच्या नेत्यांचे सांगा. आता आपल्या दोघांचा प्रश्न झाला, हो, सांग. आता आपण चर्चा नाही करत. हो, उत्तर द्या तुम्ही. एक मिनिट. नो, पत्रकार परिषद, पत्रकार प्रश्न विचारतात, मी उत्तर देणार. मग दुसरा पत्रकारांचा 12 तारखेला जे झालं ते झालं नसतं तर 13 तारीख आली नसती. आली नसती म्हणजे तुम्हाला अर्थ समजलं. पुढे तुमचे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. तुमच्या हिंदू नेत्यांची किती मुलं मुली रस्त्यावर तोडफोड करत होती याचं उत्तर दिलं नाही तुम्ही. दादा, तुम्ही प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे. अच्छा, उत्तर मी देणार. म्हणजे टाळाचं उत्तर हे असं सांगा. मग तुम्हाला जे समजायचं समजा.